बांधकामाचा क्रेन अंगावर कोसळला, पोलीस हवालदाराचा जीव गेला. कंत्राटदाराविरुद्ध गुन्हा दाखल, पण प्रश्न कायम. निष्काळजीपणाचे आणखी किती बळी जाणार? मुंबईमध्ये एका भीषण अपघातात एका पोलीस हवालदाराचा मृत्यू झाला. मुंबईतल्या मानखुर्द इथं पुलाचं बांधकाम सुरू आहे. यावेळी ड्रिलिंग मशीन अंगावर कोसळून हा अपघात झाला. या दुर्दैवी अपघातात पोलीस हवालदार संतोष चव्हाण यांचा मृत्यू झाला. बांधकाम ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात झाल्याचा आरोप केला जातोय. नेमकं काय घडलं, सविस्तर पाहूया. मुंबईतल्या सायन पनवेल महामार्गावर मंगळवारी रात्री अपघाताची भीषण घटना घडली. वाशी पुलाजवळ बांधकाम सुरू होतं. त्यावेळी बाईकवरून संतोष चव्हाण हे हवालदार रस्त्यावरून जात होते. मानखुर्द इथं MMRDAच्या पूल बांधकामाच्या ठिकाणाहून जात असताना संतोष चव्हाण यांच्या अंगावर ही ड्रिलिंग मशीन कोसळली. या दुर्दैवी अपघातात ते गंभीर जखमी झाले. जड मशीनच्या खाली दबले गेल्यानं प्रचंड रक्तस्राव झाला आणि त्यातच जागीच त्यांचा मृत्यू झाला. या भीषण अपघातानंतर इथं एकच गोंधळ उडाला. मुंबई पोलीस आणि अग्निशमन दलानं घटनास्थळी धाव घेतली. मशीन बाजूला हटवून संतोष चव्हाण यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. आता पोलिसांकडून अपघाताचं नेमकं कारण शोधण्यासाठी चौकशी सुरू आहे. पण ड्रिलिंग मशीन ही असमान पद्धतीनं जमिनीवर बसवल्यानं भूस्खलन होऊन ही ड्रिलिंग मशीन उलटली असावी असा संशय आहे. याबाबत कंत्राटदाराला जबाबदार ठरवण्यात आलंय. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मानखुर्द पोलीस ठाण्यात कंत्राटदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. दरम्यान या घटनेनंतर मुंबई पुणे हायवेवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. वाहनांच्या 10 किलोमीटरपर्यंत लांब रांगा लागल्या होत्या. मृत संतोष चव्हाण हे नेहरूनगर पोलीस ठाण्यात कार्यरत होते. अपघात घडला तेव्हा ते घरी जात होते. त्याचवेळी काळ्यानं घाला घातला. आता या घटनेतल्या आरोपींची सखोल चौकशी करण्याची मागणी चव्हाण यांच्या कुटुंबियांनी केली आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी बीकेसीतल्या एशियन हार्ट रुग्णालयाजवळ गर्डर बसवताना सुमारे 400 टन वजनाची क्रेन उलटली होती. यांत्रिक बिघाडामुळे ही दुर्घटना झाली, पण सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झाली नव्हती. तर 14 फेब्रुवारी रोजी मुलुंड LBS मार्गावर मेट्रोचा स्लॅब कोसळल्याची घटना घडली, ज्यात रिक्षाखाली चिरडल्यानं एकाचा मृत्यू झाला तर 4 जण गंभीर जखमी झाले. त्यामुळे ठेकेदार बांधकाम करत असताना कोणतीही काळजी घेत नसल्याचं या घटनांमधून वारंवार समोर येत आहे. एखादी घटना घडल्यानंतर पुन्हा अशा घटना घडणार नाहीत असं आश्वासन देण्यात येतं, मात्र कठोर कारवाई केली जात नाही. त्यामुळे सामान्यांचा मात्र जीव जातो. अनेक कुटुंब पोरकी होतात. हे थांबवायचं असेल तर बांधकामाच्या ठिकाणी कठोरपणे नियम लागू करणं गरजेचं आहे. कंत्राटदारांवर कारवाई झाली तर अशा घटनांना चाप बसू शकतो. तसं झालं नाही तर अशा अनेक संतोषचा हकनाक बळी जात राहील. याबाबत तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की लिहा आणि lokmat.com ला सबस्क्राईब करा. धन्यवाद.